राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिर्डीतील राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी हजेरी लावली असून 2 दिवस अजित पवार हे शिर्डीत तळ ठोकून आहेत। या 2 दिवसात राज्याच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकांची रणनीती आखण्यात येत आहे। या दौऱ्यात अजित पवार जास्तीत जास्त कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या भेटी घेत असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह संचारला असल्याचं दृश्य आहे। नियोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल साई संगम येथे सायंकाळी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। उपमुख्यमंत्री अजित पवार प्रथमच आपल्या हॉटेलमध्ये येणाऱ्या म्हटल्यानंतर संदीप सोनवणे यांनी स्वागताची जंगी तयारी करत सर्व नियोजनाची स्वतः उभे राहून पाहणी केली व जातीनं लक्ष घालत नियोजनात चूक होणार नाही याची काळजी घेतली। त्यांच्यासोबत असलेली कार्यकर्त्यांची फौज सोबत घेत जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करत स्वागत केलं आणि व्यासपीठावर 200 फुटांचा भव्य हार क्रेनच्या साह्याने घालत सत्कार केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी संदीप सोनवणे यांच्या नियोजनाचं तोंड भरून कौतुक केलंय। त्यातच शिर्डीच्या मेळाव्याच्या निमित्तानं नांदेड, हिंगोली, संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पक्षांच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करण्याची मनीषा व्यक्त केली होती। तर सर्वांचा प्रवेश सोहळा अजित पवार यांच्या उपस्थितीत हॉटेल साई संगम येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या व्यासपीठावर करण्यात आला। हे आमदार राजेश विटेकर, आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार राजेश नवघरे यांसह विविध मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती। मग कार्यक्रम कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं की शिर्डी राहता तालुक्याचे अध्यक्ष संदीप सोनवणे त्यांच्यावर जबाबदारी द्यायची आणि ती जबाबदारी ते अतिशय यशस्वीपणे तडकतेने पार पाडतील याबद्दल आम्हाला सगळ्यांना विश्वास होता आणि त्याच्यावर त्या शिर्डीच्या परिसरामध्ये संदीप सोनवणेंनी पुढाकार घेऊन आज या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक मान्यवरांचा अनेक वर्षे सगळेजण राजकीय जीवनामध्ये काम करतात। काही तरुण आहेत, काही अनुभव आहेत, काही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत, सभापती आहेत, वेगवेगळे नगरसेवक आहेत, नगरसेविका आहेत, अनेक ठिकाणी त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे आणि त्याच्यातून आमचे प्रतापराव चिखलीकरांनी पुढाकार घेतला, राजेश विटेकर असतील, राजू नवघरे असतील, विक्रम काळे असतील, या सगळ्या सहकारी मित्रांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला। वेगवेगळ्या तालुक्यातल्या विशेषतः नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, संभाजीनगर जिल्हा आणि आमचा अहिल्यानगर जिल्हा या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातले वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाचे हे प्रमुख कार्यकर्ते आहेत। पण एक खूप मोठी ताकद या महायुतीच्या सरकारच्या निमित्तानं आपल्याला मिळाली। ठीक आहे, आता हे पक्ष प्रवेश करत असताना कालच्या निवडणुकीमध्ये काही तिथं वेगळं घडलं असेल, भांड्याला भांडं लागतं, परंतु आपल्याला शेवटी राज्याचं भलं करायचं, आपल्याला शेवटी आपल्या भागाचं भलं करायचंय आणि त्याच्यातून हे सगळं बेरजेचं राजकारण करत असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, तुमचा पक्षप्रवेश करत असताना ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला पक्षप्रवेशाच्या करता, मग त्याच्यामध्ये आदरणीय व्यासपीठ आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि संघ आलेले सगळे आमदार, खासदार, आजी माजी आमदार, सगळे जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, मी आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करत आहे। दादा, मी कपिल पवारांना मी एक कार्यकर्ते म्हणून सुरुवात केली होती आणि बरेच वर्ष कार्यकर्ते होतो। त्यानंतर मी जिल्ह्याचा सरचिटणीस झालो युवकचा, त्याच्यानंतर जिल्ह्याचा उपाध्यक्ष झालो, त्यानंतर मी युवकचा तालुका अध्यक्ष झालो आणि आता मी तालुका अध्यक्ष आहे। एवढा प्रवास केल्यानंतर आपली माझी इथे भेट झालेली आहे। मग एवढा प्रवास केल्यानंतर एवढी माझी भेट आली। दुसरा विषय म्हणजे दादा, आपण इथं लोकांपर्यंत इतके पोहोचलेलो आहे। माझी एक मुलगी आहे 4 वर्षाची, एक मुलगी आहे 7 वर्षाची, पण कुठे बी आपला फोटो दिसला, टीव्ही मध्ये जरी दिसले तर अजितदादा पवार साहेब, अजितदादा पवार साहेबांनी म्हणते। सांगण्याचा उद्देश एवढा आहे की लहान मुलीपासून तर 85 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत आपण मनात बसलेला आहे आणि आम्हाला खात्री एक ना एक दिवस, हे आमचं स्वप्न नाहीये, ही आम्हाला खात्री एक ना एक दिवस महाराष्ट्राला सगळ्यात मोठा चेहरा आपण असेल आणि एवढं बोलून ज्यांनी मला मदत केली, गरजे साहेब माझ्या सगळे 2 दिवस होते,
पण 2 दिवसात त्यांनी मला एवढा चान्स दिला, संधी दिली, मी त्याबद्दल मी त्यांचं फार आभारी आहे. साईबाबाच्या पावनभूमीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 दिवसाचं शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात या ठिकाणी 2 दिवस कार्यक्रम चालणार आहे. आज नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दादांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. विशेषतः त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याची संख्या खूप मोठी होती. दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक सभापती, अनेक माजी सभापती, अनेक माजी नगराध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवेश केलेला आहे. त्याबरोबर शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातले काही मंडळींनी प्रवेश केलेला आहे, परभणी जिल्ह्याने प्रवेश केलेला आहे. आणि लोकांना असं वाटते की दादासारखं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये असलं पाहिजे, ही भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची आता ओढ निर्माण सगळ्यांना होते. आणि मला वाटते की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किमान नांदेड जिल्ह्यामध्ये तर नंबर 1चा पक्ष राहील. मी 1978 पासून साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतो. मी दर 2 महिन्याला 3 महिन्याला येतो, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळू दे अशा पद्धतीची प्रार्थना मी बाबाकडे केली. अतिशय सुंदर नियोजन सोनवणे साहेबांनी ठिकाणी केलं. मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना सन्मान देणं आणि सगळ्यांच्या व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवणं हे त्यांनी केलेलं आहे आणि खरंच त्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं कौतुक करणं गरजेचं आहे. संभाजीनगरवरून शिर्डीला ट्रान्सफर झालं काही टेक्निकली अडचणीमुळे. अचानक 3-4 दिवस आम्हाला हे सगळं नियोजन करायचं होतं. आम्ही तेवढे 3-4 दिवस भरपूर हिंडून फिरून सर्व कार्यकर्ते, आशुतोष दादांनी, त्यांचे PA, आमचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, आम्ही सगळे मिळून सगळं हॉटेल पाहणं, रूम पाहणं, कार्यक्रमाची जागा ठरवणं, त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलं होतं. पुष्पक हॉटेलला नियोजन केलं, बाकी ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली. तर काही दादांकडे प्रवेशासाठी लोक आले होते, पण त्यांची प्रवेशाला कुठं करावं हे प्रॉब्लेम होता. दुसरी गोष्ट दादांना मला इथं बोलवायचं होतं, त्या हिशोबाने मी दादांना इकडे बोलवलं होतं आज, आणि त्यामध्येच प्रवेशाचा कार्यक्रम झाला होता बऱ्याच जणांचा. दादा कार्यकर्त्याला खूप जपतात आणि कोणत्या कार्यकर्ते कोणी कोणावर किती खोटे आरोप केले तरी शहानिशा करूनच कार्यकर्त्याचा ते न्याय करतात. म्हणून मी या पक्षात बऱ्याच वर्षापासून एकनिष्ठ आहे. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोधकर 97 67 06 66 85.